आईंचे सुद्धा खूप आभार, कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे. नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये. आणि नेमकं खरंच ताई, मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता. कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले. एका जर दलित बांधवाला, जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने, नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज, खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते. त्यांनी सगळीकडून आम्हाला, या कुटुंबाला, देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय.